शालिनी, संचिता, शालिनी. काय हो, अचानक कुठे निघालात? दिल्लीला चाललोय. दिल्लीला? पण काल रात्री काहीच नाही बोललात तुम्ही, अचानक कसं काय? काल रात्री ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होतात तुम्ही? तुमचं सगळं लक्ष तुमच्या साडीवर सांडलेल्या आईस्क्रीम कडे होतं ना. काय संचिता? पुरे तुम्ही सून आणि सासरे म्हणून माझी चेष्टा करू नका. तुम्ही अचानक का जाताय ते तर सांगा. सांगतो. काल रात्री पक्षश्रेष्ठींच्या पीएचा फोन आला होता. ते म्हणाले की अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, तेव्हा तुम्हाला ताबडतोब दिल्लीला यावं लागेल, म्हणून निघालोय मी. हा, पण एक प्रॉब्लेम झालाय. काय हो, तब्येत बरी नाहीये का? नाही, माझी तब्येत उत्तमच आहे, तब्येतीला काही झालेलं नाही. पण आमचे एक खूप जवळचे स्नेही आहेत जळगावकर, त्यांच्या मिसेस आज मुंबईला येत आहेत. मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या घरीच त्यांच्या राहण्याची सोय करीन म्हणून, पण आता मला अचानक दिल्लीला जावं लागतंय. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. जमेल ना तुम्हाला? हो नक्कीच. ठीक आहे, फ्लाईटची वेळ झाली, आम्ही निघतो. सांभाळून या. हो. बापरे संचिता, हे नाहीयेत आणि त्या बाई येणार. आपण तर ओळखत पण नाही त्यांना, आणि सगळं नीट होईल ना ग आपल्याकडनं? मम्मा, कशाला इतकं टेन्शन घेताय? आपल्याकडे एक स्पेशल नोकर आहे, विसरलायत का? स्पेशल नोकर? असं काय करताय मम्मा? स्वानंदी, तिचा तिसरा टास्क अजूनही बाकी आहे ना. हाच तिचा तिसरा टास्क असेल. डॅडच्या गेस्टची सगळी व्यवस्था स्वानंदीने बघायची. इतका सोपा टास्क? मम्मा, संचिता कधी काही सोपं करते का? म्हणजे स्वानंदीला असं काहीतरी करायला सांगायचं की जे ती कधीच करू शकणार नाही. आणि डॅडच्या गेस्टची व्यवस्था बघण्यात स्वानंदी कमी पडली तर डॅड चिडणार. डॅड चिडले म्हणल्यानंतर मणी सुद्धा चिडणार, आणि मग स्वानंदीची वाट लागणार. वा, मस्त आहे. ए, पण ती बाई आपल्याला धमकी देऊन गेलीये, त्यानंतर स्वानंदी टास्क करेल असं वाटतं तुला? नक्कीच करेल मम्मा, कारण स्वानंदीला टास्क कसा द्यायचा याची एक उत्तम आयडिया आहे माझ्यात. संचिता, तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे? मला सांग ना. संचिता, अगं आयडिया काय आहे ती तर सांग. संचिता, सांग बघू काय आयडिया आहे. मम्मा, थांबा ना, सांगते. हात काय धरताय माझा? बरं बाई, काय आयडिया आहे तुझ्या डोक्यात, सांग ना. मम्मा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्हाला माहितीये ना, मी काहीतरी सॉलिड आयडिया शोधून काढणार. हो ग, आहे विश्वास, म्हणून तर सांगते ना की काय सॉलिड आयडिया आहे तुझ्या डोक्यात ते तर सांग. ए बघ, जास्त आडेवेडे न घेता सांग पाहू. मम्मा, किती इन्सिस्ट करता हो? जर अधीर नाही तुम्हाला. सांगते, ऐका. आपल्याला मुख्य काळजी काय आहे की वॉर्डन इथे येऊन आपल्यामध्ये इंटरफेअर करेल, राईट? हो ग, तिचंच टेन्शन आहे मला. पण हे सगळं वॉर्डनला कळेल कसं? स्वानंदी फोन करून सांगेल तेव्हा, करेक्ट? हो. मग आपण स्वानंदीकडून तिचा फोनच काढून घ्यायचा, म्हणजे ती वॉर्डनला कॉन्टॅक्टच करू शकणार नाही. आणि स्वानंदीला कामं सांगताना ना अशी भसाभस कामं नाही सांगायची. एक काम झालं की दुसरं काम, दुसरं काम झालं की तिसरं काम, असं एका मागोमाग एक काम सांगत तिला बिझी ठेवायचं. मम्मा, मला वाटलंच होतं तुम्हाला ही आयडिया आवडणार. फ्लॉप आयडिया. अगं, ती स्वानंदी दुसऱ्या कोणत्या फोनवरनं वॉर्डनला फोन करेल आणि रडगाणं ऐकवेल आपलं, आणि ती वॉर्डन येईल इकडे धावत धावत. फ्लॉप आयडिया आहे ग तुझी. हो का? मग तुम्ही सांगा बरं एक सॉलिड आयडिया. संचिता, मी आयडिया सांगत नसते, मला जे करायचंय ते मी करून दाखवते. आता बघच तू, स्वानंदीच्या कामात मी कसा अडथळा निर्माण करते.
अच्छा, म्हणजे माझ्यापेक्षा तुमचं प्लॅनिंग बेस्ट असतं असं म्हणायचंय का तुम्हाला? अर्थात तुझे आजवर ना सगळे प्लान फ्लॉप गेले. अनुभव आहे मला. तू काय म्हणालेलीस? मम्मा हा प्लॅन करूया. अशी सॉलिड आयडिया स्वानंदीची वाट लागेल. काय झालं? काय झालं ग? ना स्वानंदीला काही झालं ना तिच्या बाळाची. स्वानंदी आणि मणीमध्ये दुरावा पण निर्माण नाही झाला. हा दुरावा निर्माण झालाय ना, हा साहेबांच्या प्लॅनमुळे, तुझ्या फ्लॉप आयडियामुळे नाही. वाह वाह, कशा आहात हो मम्मा तुम्ही ना सरड्यासारखं असे रंग बदलताय असे. आणि मला हे अजिबात आवडलेलं नाहीये मम्मा. आतापर्यंत संचिता काय भारी डोकं आहे ग तुझं, काय कमाल आयडिया शोधून काढलीयस असं म्हणून माझ्या मागे 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 धावत होतात. आणि आता तुम्हाला माझे प्लॅन्स फ्लॉप वाटू लागलेत. काय कमाल आहात हो मम्मा तुम्ही. कमाल नाहीये संचिता, हेच सत्य आहे. मी इतके दिवस काही बोलत नव्हते म्हणून. तुझे फ्लॉप आयडिया आणि अति आत्मविश्वासामुळे मी कंटाळले. आज सत्य तेच सांगितलं मी तुला. ठीक आहे, मग तुम्ही जा तुमच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने जाते. बघूया कोण सक्सेसफुल होतंय ते. मग मी काय घाबरते काय तुला? बघूया. आणि तू काय बोलतेस मला? मी तुला किती वेळा साहेबांच्या समोर वाचवलंय. त्यांचा राग माहित नाही तुला. तो माहित पडला ना तर तू माझ्या समोर उभी राहून बोलायची हिंमत नाही करणार. उपकार नाही केले तुम्ही माझ्यावर. तुम्ही मला वाचवलं कारण त्यात तुमचाही स्वार्थ होता मम्मा. माझ्या तोंडून जर एक शब्द निघाला असता ना तर तुमच्या सुद्धा अनेक गोष्टी बाहेर पड. काय तुम्ही दोघे तमाशा बघत उभे आहात इथे? सॉरी मॅडम. काय ग स्वानंदी, तुला कामं नाहीये? सॉरी मॅडम. ए थांब थांब थांब. स्वानंदी, आज दिवसभर मी जी कामं सांगेन तीच करायची. दुसरं कुणाचंही ऐकायचं नाही. काय मॅडम? ऐक, किचन मध्ये जा, किचन क्लीन कर. पुढची कामं सांगायला मी येते. जा. हे स्वानंदी, इकडे ये लवकर. हे इकडे ये ना. मी जे काम सांगेन ते पहिल्यांदा ऐकायचं. साहेबांच्या मित्राची बायको येणार आहे आज. तिची सगळी व्यवस्था तुला बघायची. तिचं जेवण खाण, तिचं राहणं, तिची सगळी व्यवस्था, सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. हे बघ, हे नाही ऐकलंस ना तर मी साहेबांना फोन करून सांगेन. आणि साहेबांची खास पाहुणी आहे ती. जा जा, लाग कामाला. हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा गेस्ट रूम साफ करून घे. लवकर जा 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 जा, कामाला लागा. हो मॅडम. जा जा. इकडे इकडे ये. मी काय सांगितलं? आज फक्त मी जे सांगेन तितकंच ऐकायचं, कळलं? जेवणासाठी काय बनवायचं हे आज मी तुला सांगणार. तर आजच्या जेवणामध्ये 2 इंडियन ग्रेव्ही डिश, चायनीज क्युझिन, कॉन्टिनेंटल फूड, काही ज्युसेस, स्वीट डिश, पुलाव, हे सगळं असायला हवं, कळलं? मॅडम, पण इतके सगळे पदार्थ आणि पाहुण्यांची व्यवस्था इतक्या कमी वेळात कसं होणार? झाली सुरुवात. मला ना हेच आवडत नाही तुझं. काही सांगायला गेलं की नुसती निगेटिव्हिटी. स्वानंदी, आज मी ही संचिता स्वतः तुझ्या बाजूने, त्यामुळे तू हे सगळं करणार. ऑल द बेस्ट बेबी. जा. ए स्वानंदी, इकडे इकडे ये. इकडे ये. स्वानंदी, पहिल्यांदा माझं काम ऐकायचं. जाऊन गेस्ट रूम साफ कर. फालतू लोकांच्या नादी लागू नकोस.
तू जा पहिल्यांदा गेस्ट रूम साफ कर. हा जा 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 लवकर जा चल. एक मिनिट. मी फालतू? मला तुम्ही फालतू म्हणालात मम्मा? स्वानंदी, यांचं एक काम ऐकायचं नाहीस तू. जा किचन मध्ये. जा किचन मध्ये आधी. मी जे सांगितलंय तेवढं आणि तेच करायचं. जा किचन मध्ये तू. स्वानंदी माझं काम ऐक पहिल्यांदा. मी सांगितलंय तुला. एक मिनिट. मी आधी गेस्ट रूम साफ करते आणि तुम्ही सांगितलेला सगळा स्वयंपाक करते. सगळी कामं करते. बघच आता स्वानंदीच्या मार्गात मी कसे अडथळे निर्माण करते. अडथळे निर्माण करण्याचं काम माझं. आतापर्यंत मीच केलंय आणि आजही मीच करणार. लागली पैस? लागली पैस. काय तोरा संचिताचा म्हणे माझी ही आयडिया, माझा हा प्लॅन. तरी बरं सगळे प्लॅन आणि आयडिया फ्लॉप होतात. मी आहे म्हणून तिचं सांभाळून घेते एवढं. आज ती सासू कोण हे विसरली. अगाऊ संचिता, स्वार्थी कुठची स्वार्थी. नाही, आज स्वानंदीच्या कामात मी अडथळे निर्माण करणार. संचिता, तुला आता कळेल शालिनी सरपोतदार चीज काय आहे. पैस तर मीच जिंकणार. मम्मा का वागल्या असं अचानक? कुणीतरी जादू केल्यासारखं. इट्स सो वियर्ड. इतके दिवस संचिता तू सांगशील ना तसं करूया आपण. तू प्लॅन शोधून काढ असं म्हणत होत्या. मी प्लॅन शोधून काढले. त्याचा मम्मांना फायदा सुद्धा झाला. पण आज माझ्या या संचिताच्या प्लॅनिंग वर डाऊट घेतलाय मम्मांनी. मला नाही आवडलेलं हे. माझा काही संबंध नाही याच्याशी. हे सगळं प्रकरण संचिताने केलंय. हो, आता लक्षात आलं माझ्या. जेव्हा मी केलेल्या आयडियाचे प्लॅन्स वर्क नाही झाले तेव्हा मम्मा कन्व्हिनियंटली बाजूला राहिल्या. डॅडचा सगळा ओरडा मी खाल्ला. डॅडचा सगळा राग मी सहन केला. मम्मांचं कुठे नाव सुद्धा येऊ दिलं नाही मी. पण संचिता, अगं काय यूज झाला या सगळ्याचा? मम्मांना किंमतच नाहीये माझी. हाच कळतोय सगळं मला. पण ठीक आहे, त्या सगळ्यांना कळलं ही संचिता काय चीज आहे. स्वानंदीच्या कामात अडथळा तर मीच आणणार नक्कीच. किचन मध्ये गेलीये ना स्वानंदी. मला असं काहीतरी करावं लागेल की स्वानंदी काम करूच शकणार नाही. पण काय करायचं संचिता? काहीतरी विचार कर संचिता, विचार कर. मम्मांना हरवायचंय तुला. आता तुझं टार्गेट स्वानंदी नाही मम्मा आहेत. संचिता विचार कर काहीतरी. संचिता संचिता कसली स्मार्ट आहेस ग तू. शालिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे गेस्ट रूम सगळी स्वच्छ झाली. आता संचिता मॅडमने जो स्वयंपाक करायला सांगितलाय तो करायला पाहिजे. काय काय सांगितलं होतं त्यांनी? 2 इंडियन भाज्या, चायनीज, कॉन्टिनेंटल, पुलाव, स्वीट्स. रेसिपी बघायला पाहिजे. ही बया किचन मध्ये असेल तर मी माझा प्लॅन कसा काय पूर्ण करणार? स्वानंदीला बाहेर काढायला हवी एनी हाव. पण कशी? सदा
ऐक, काय झालं मॅडम, काही काम होतं का? हो, माझं काम असलं ना कीच मी तुझ्याशी बोलते. तुझ्याशी गप्पा मारण्यात मला काही इंटरेस्ट नाही, कळलं? ऐक, आता किचन मध्ये जायचं आणि स्वानंदीला काहीही कारण सांगून घराबाहेर पाठवायचं. आता तुला का प्रश्न पडला असेल सांगते, ऐक. आणि हे काम तू करू शकतोस, कळलं तुला? पण मॅडम, पण मॅडम, मला मणी आणि स्वानंदीची चमचेगिरी करायची आहे. मी त्यांच्याशी लॉयल आहे, हो ना? सदा, मी असं ऐकलंय की या महिन्याचा पगार तुला लवकर हवाय. घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हो ना? दिला पगार, वर 10 दिवसांचा बोनस सुद्धा दिला तुम्ही. फक्त हे काम करायचंच. ओके, हरकत नाही, नको करूस. मग या महिन्याचा पगार मी तुला पुढच्या महिन्याच्या एंडला देणार. शिवाय तुझी रजा सुद्धा कापणार, किंवा मी ना तुला कामावरून सुद्धा काढू शकते. नाही नको मॅडम, मी करतो तुमचं काम. व्हेरी गुड. पण मी स्वानंदी मॅडमना काय सांगू? ते सुद्धा मी सांगू तुला? तू ठरव काय सांगायचं ते. जा, निघ. काय झालं दादा, काही हवंय का? चहा देऊ का तुम्हाला करून? काय झालं, काही पाहिजे का? मॅडम, ते बागेतलं चाफ्याचं झाड आहे ना, त्याला पाणी टाकायचं राहिलं बहुतेक. आम्ही कोणी टाकलं तर तुम्हाला आवडणार नाही म्हणून आठवण करून द्यायला आलो. दादा, मी अहो विसरलेच होते. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. मी लगेच जाते. चल 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 चल, गॅस सिलेंडर काढ. काय? गॅस सिलेंडर काढ, बहिरायच का? लवकर लवकर, सदा लवकर कर. सदा प्लीज, ती स्वानंदी आली तर प्रॉब्लेम होईल. हा, हो मॅडम, हे निघत नाहीये. एक काम कर, तो नॉब उभा आडवा ते मला नाही कळत त्यातलं, तू बघ काय ते. कर यार लवकर. सदा सदा सदा, स्वानंदी आली. ती आली ती आली ती आली. तिकडे जा, तिकडे जा. नाही नाही, एक काम कर, तू तू इथे जा, इथे जा. संचिता मॅडम, काय झालं, काही हवंय का तुम्हाला? अब मला नकोय काही. मी तुलाच बघायला आले होते. कुठे फिरतेस तू? आणि काहीच रेडी नाहीये. काय ग? नाही, मी लगेच घेते करायला. आवर लवकर. गॅस का पेटत नाहीये? गॅस सिलेंडर कुठे गेला? बापरे, गॅस सिलेंडर कुठे गेला? माझा तर स्वयंपाक बाकी आहे. मी काय करू आता? बागेत लाकड आहेत. बागेत जर चूल मांडली आणि तिकडे स्वयंपाक केला तर? हो, लवकर स्वयंपाक होईल. मी आधी बागेत जाऊन चूल मांडते
आणि मग बाकीचं बघते. चेन्नई एक्सप्रेस कुठे चाललात? मॅडम अहो घरातलं गॅस सिलेंडर दिसत नाहीये, कुठे गेलं काय माहिती, म्हणून मी बागेत चूल मांडायला जात होते. खूप स्वयंपाक करायचा आहे ना. गॅस सिलेंडर नाहीये? नाही मॅडम. तुझा बागेत चूल मांड आणि स्वयंपाक कर. खूप स्वयंपाक आहे ना. जा 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 कर लवकर जा. हो मॅडम. गॅस सिलेंडर नाहीसा झाला नक्की संचिताचं काम आहे. ती माझ्या एक पाऊल पुढे, पण जिंकणार तर मीच आहे. चुलीवरचा स्वयंपाक जमेल ना मला. गावाकडे चुलीवरच तर स्वयंपाक करायचे मी. जमणार कसं नाही. हा आता फक्त सवय मोडली आहे, पण होईल, काही टेन्शन नाही. इथे अंगणातच चूल म्हणते.